मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. चला मैदानामध्ये जिथे सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. माझ्या समवेत प्रवीण गायकवाड सर जॉईन होत आहेत. टेनिस क्रिकेटचे एक अपडेटर म्हणून ज्यांचा लौकिक आहे. बाबा ठवाळ यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विशेष म्हणजे आज ते पॅकर्सच्या भूमिकेत आहेत आणि त्यांचा ट्रायडंट नवी मुंबई हा संघ मैदानामध्ये उतरलेला आहे. ज्या खेळाडूंना ज्या व्यक्तींना क्रिकेटची खूप चांगली माहिती आहे त्यामध्ये बाबा ठवाळ यांचं नाव निश्चित प्रकारे अग्रक्रमाने येईल आणि असा जर एखादा व्यक्ती एक चांगला संघ मैदानामध्ये आणत असेल तर ती टीम निश्चित दमदार असेल हे फक्त कागदावरती बघितल्यावर लक्षात येतं आणि प्रत्यक्षात मैदानामध्ये तुम्हाला त्याचा अनुभव येणारच आहे. आज आपण बघतोय या पिंपळगाव टप्पा अहमदनगरच्या परिसरामध्ये ही एक मोठी स्पर्धा होते. अमोल शिरसाट सर आणि त्यांच्या सहकार्याने ज्या पद्धतीनं स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे त्यांना हॅट्स ऑफ. चला, फुलर लेनचा चेंडू रिव्हर्सचा प्रयत्न होता. फलंदाज तिथे धाव निश्चित मिळेल आणि एका धावेबरोबर 22च्या रूपाने सुरुवात होते. प्रवीण सर, खरं तर 5 षटकांचा सामना आहे आणि इथून पाठीमागे आपण पाहिले की 50+ अधिक जो स्कोर आहे तो चांगला ठरतो डिफेंडिंग करायला. तर या सामन्यामध्ये पुण्याच्या खेळाडूंकडून कशी अपेक्षा असेल? तर नक्कीच एक बलाढ्य अशा प्रकारची धावसंख्या उभारावी लागेल, यात कोणत्या प्रकारची शंका नाही आहे. पुणे आणि मुंबई यांच्यातील झुंज क्रिकेट रसिक नक्कीच या ठिकाणी पाहतील. दरम्यान मारा करण्यासाठी अनिकेल सानप परत एकदा तयार होताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. ज्ञान प्रबोधनी अभ्यासिका क्रिकेट क्लब पिंपळगाव टप्पा आणि ट्रायडंट नवी मुंबई यांच्यातील झुंज, कडवी झुंज क्रिकेटचे रसिक नक्कीच जे पाहतील. मारा करण्यासाठी तयार. हा चेंडू परत एकदा अंगवेधक चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव नक्कीच या ठिकाणी जी घेतली गेली आहे. बाबाचं मी नक्कीच स्वागत करेल. खऱ्या अर्थानं जुन्नर प्रीमियर लीग मध्ये नक्कीच पहिल्यांदाच त्यांना प्रशिक्षक पद नक्कीच जे मिळालं होतं एका संघाचं आणि विजेता पद देखील त्यांनी मिळवलं होतं. आज परत एकदा नक्कीच नेतृत्व सांभाळत आहेत ट्रायडंट नवी मुंबई संघाचं. स्ट्राईक एंड वरती तुम्ही बघाल अक्षयला यावेळेस खूप चांगला फटका, परंतु स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, तिथे 2 धावा अक्षयला मिळतील आणि अर्थातच ज्ञान प्रबोधिनी अभ्यासिका पिंपळगाव टप्पा संघ धावांचा टप्पा हळूहळू पुढे घेऊन जातोय. 3 धावा इथे धावफलकावरती षटक क्रमांक 1 मैदानामध्ये सुरू असताना. माफ करा, 4 धावा धावफलकावरती आहेत. मारा करण्यासाठी परत एकदा गोलंदाज या ठिकाणी तयार. अक्षय आणि निलेश पिंजारी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटची काढा. क्षेत्ररक्षक चेंडूवरती चेंडू फीड केलाय तोपर्यंत मात्र आणखीन एक सिंगल या ठिकाणी जी घेतली आहे. ब्ल्यू जर्सी मध्ये दोन्ही संघ दिसतात. इंग्लंडची जर्सी, दुसऱ्या बाजूने मात्र इंडियाची जर्सी आपल्याला जी पाहायला मिळते आणि नक्कीच एक आकर्षकता या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मात्र जी पाहायला मिळते. लाईव्ह वरती देखील अतिशय आकर्षक ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नॅचरल ग्रास आणि खऱ्या अर्थानं एक आकर्षक मैदान या मैदान नक्कीच क्रिकेटच्या स्पर्धेला लाभलेलं आहे. अनिकेत सानप गोलंदाजी मार्गावरती डाव्या हाताने ओव्हर द विकेट टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. शफल होत स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न होता निलेश पिंजारीचा, फसला निर्धाव चेंडू. अक्षय वाठारकर आणि निलेश पिंजारी हे दोघेही तगडे ताकदवान खेळाडू आहेत. विशेष म्हणजे निलेश पिंजारी हाफ पिच मधून फुल पिच कडे आलेला खेळाडू आहे. गेल्या मागच्या 5-6 वर्षामध्ये निलेश पिंजारीनं टेनिस क्रिकेटमध्ये एक दमदार आपली उपस्थिती दाखवलेली आहे. तर सातारा जिल्ह्यातला हा खेळाडू अक्षय वाठारकर आता स्ट्राईक एंडवर. डाव्या एष्टीच्या बाहेर चेंडू होता. इथे पाहायचंय शॉर्ट थर्डमॅन समोर होता, अडवतो चेंडू, मात्र पंच अमर साठे सरांची पनिशमेंट इथे येते. वाईड चेंडू. एक अतिरिक्त धावफलक पुढे पोहोचेल. 7 धावा पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना आणि मला वाटतं सुरुवात स्लो आहे पण निश्चित आश्वासक आहे. 7 धावा इथे मिळत आहेत. अनिकेत सानप गोलंदाजी मार्कवर. तर नक्कीच हा चेंडू आपण जर पाहिला तर मात्र डॉट बॉल आहे. मुंबई आणि पुण्याची झुंज आपण कित्येक मैदानावरती पाहिली, अनुभवली आणि आज परत एकदा मुंबई आणि पुणे यांची गाठ आमने सामने पडताना पाहायला मिळते. पाहूया विजेतेपद या सामन्यामध्ये मात्र कोण मिळवतंय. पहिलं षटक नक्कीच या ठिकाणी संपलंय. 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. उर्वरित अजूनही 4 षटकांचा खेळ जो बाकी आहे. आज बऱ्यापैकी आपण बघितलं की बाबांना क्रिकेट संघ औरंगाबाद हा मराठवाड्यातील एक दमदार संघाचं प्रदर्शन देखील या मैदानामध्ये बघितलं. मुंबईचे जवळपास 3 संघ आज दिवसभरामध्ये, पुण्याचे 2 संघ आज दिवसभरामध्ये आपल्याला मैदानामध्ये इथे दिसणार आहेत. एक संघ आता खेळतोय. तर या अगोदरचा जो सामना झाला होता तर क्रिकेटच्या उत्कट लढतीचा तो एक मोठा अनुभव होता आणि असं वाटत होतं की इथे
कधीही कमबॅक करू शकतो नवी मुंबईचा संघ, परंतु औरंगाबादच्या खेळाडूंचं निश्चित कौतुक करायला पाहिजे. त्यांची पाठ दुखेपर्यंत थोपटायला हरकत नाही. ज्या पद्धतीनं त्याने मॅचमध्ये पकड मिळवली ती सुटू दिली नाही आणि मॅच जिंकेपर्यंत ते मॅचमध्ये राहिले, ही गोष्ट महत्त्वाची आहे. मला असं वारंवार असं वाटत होतं की कधीतरी ही थोडीशी पकड सैल होईल, मुंबई अटॅक करेल, परंतु मुंबईला अटॅक करण्याची संधी औरंगाबादकरांनी दिली नाही आणि खूप छान विजय तिथे आपण बघितला आणि एका चांगल्या विजयाची नोंद झाली, अविस्मरणीय विजयाची नोंद या स्पर्धेमध्ये झाली. जरी पालघर मुंबईच्या संघाला या स्पर्धेतून बाहेर परतावं लागलं असेल तरी सुद्धा औरंगाबादकरांनी इतर संघांना इशारा दिलाय हे नक्की आहे. तर नक्कीच संघर्ष फार महत्वाचा असतो आणि तोच संघर्ष औरंगाबाद संघानं मात्र तो दाखवला आणि विजेतेपद नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं अगोदरच्या सामन्यामध्ये जे मिळवलं. दरम्यान पायाचा वेध आणि परत एकदा लेग्स बिफोर विकेटची शिकार. सर अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की 3 खेळाडू लेग्स बिफोर विकेटचे शिकार ठरले होते आणि या सामन्यात देखील नक्कीच लेग्स बिफोर विकेटचा माझा पहिला खेळाडू या ठिकाणी मात्र माघारी परतताना जो पाहायला मिळतोय. स्कोर कार्डवरती धावा जर पाहिलं तर मात्र 7 आणि फलंदाज क्रमांक या ठिकाणी पहिला बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परतताना जो पाहायला मिळतोय. लेग्स बिफोर विकेट हा नियम जर आपण पाहिला, गोलंदाजानं टाकलेला चेंडू फलंदाजाच्या हाताशिवाय इतर कोणत्याही भागाला लागला, चेंडू मात्र मिडल एष्टीवरचा असावा, लेग्स बिफोर विकेट नक्कीच जी दिली जाते. आता बऱ्याच जणांना असंही वाटतं की नक्कीच फक्त पायावरती चेंडू आदळल्यानंतरच लेग्स बिफोर विकेट दिली जाऊ शकते, तर तसं काही नाही. सचिन तेंडुलकरच्या हेल्मेटला एकदा चेंडू लागला असताना बाबा लेग्स बिफोर विकेट मात्र नक्कीच त्याला ठरवलं होतं. हा इतिहास आहे. म्हणजे नक्कीच चेंडू मिडल एष्टीवरचा असावा आणि हाताशिवाय नक्कीच तर कोणत्याही भागाला लागला तर लेग्स बिफोर विकेट दिली जाते. आपण पाहतोय मागल्या सामन्यामध्ये आपण 3 लेग्स बिफोर विकेट पाहिली, तर या सामन्यात देखील पहिला लेग्स बिफोर विकेटचे शिकार नक्कीच या ठिकाणी या खेळाडू ठरताना पाहायला मिळतोय. आपण बघतोय प्रवीण सर बिलालला गोलंदाजी मार्कवरती. खरं तर उंचापुरा ताकदवान खेळाडू आहे, त्याची देहयष्टी बघितली तर लक्षात येतं की या गोलंदाजाची स्ट्रेंथ काय असेल. उजव्याच्या बाहेर बिलालचा हा चेंडू निश्चित निर्धाव ठरेल. वय वर्ष फक्त 19 वर्षाचा खेळाडू गोलंदाजी करत असताना तुम्ही बघताय आणि इतका तगडा ताकदवान खेळाडू. निश्चित या खेळाडूकडं खूप मोठं पोटेन्शियल आहे आणि या खेळाडूला भविष्य देखील तितकंच मोठं आहे. चेंबूरचा चिता कॅम्प या संघातून बिलॉंग करतो हा खेळाडू आणि सातत्यानं ज्या संघानं मोठमोठे वेगवान गोलंदाज क्रिकेट विश्वाला दिलेत, ॲज अ लेदर बॉल, ॲज अ टेनिस बॉल, तुम्ही चिता कॅम्पमधून चांगले गोलंदाज आलेले बघितलेले आहेत आणि तेथूनच आलेला हा खेळाडू आहे बिलाल. आज या मैदानामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. एक नवीन खेळाडू सातत्यानं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये येत आहेत. टेनिस क्रिकेटच्या क्षितिजावरती हे सितारे आता पुढे येत आहेत आणि निश्चित भविष्यामध्ये ते चमकतील याविषयी तीळ मात्र शंका नाही. बिलाल गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय. स्कोर असेल धावफलकावरती 8 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. ज्ञान प्रबोधिनी अभ्यासिका पिंपळगाव टप्पा. तर नक्कीच परत एकदा बिलाल या ठिकाणी तयार होताना आपल्याला जो पाहायला मिळतोय इंग्लंड किट. नक्कीच आपण पाहतोय ज्ञान प्रबोधिनी अभ्यासिका संघाच्या अंगावरती जे पाहायला मिळतंय. 2019 कडे नक्कीच विषय जातो. इंग्लंड म्हटलं की पूर्णपणे विश्वचषकात मला वाटतं 3 वेळा फायनल पर्यंत गेला होता. फायनल जिंकता आली नव्हती, परंतु 2019ला नक्कीच एक फार मोठा विक्रम आपल्याला जो पाहायला मिळाला. ओ आकाशाच्या वेद, संधी नक्कीच आली. एक झेल टिपला जातोय आणि फलंदाज दरम्यान मात्र बाद. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 8 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला जे पाहायला मिळतात. तर नक्कीच आपण इंग्लंड बद्दल बोलत होतो बाबा, आपल्याला अजूनही तो स्कोर आठवतो 241 आणि तो नक्कीच चेस करत असताना सामना टाय झाला आणि त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये 15 धावा बनल्या गेल्या होत्या. त्या 15 धावा देखील नक्कीच पूर्णपणे परत एकदा सामना सुपर ओव्हरमध्ये टाय झाला आणि त्यानंतर चौकारावरती खऱ्या अर्थानं इंग्लंडला जो विजय घोषित केलं गेलं होतं आणि न्यूझीलंड या संघाचं देखील स्वप्न भंग झालं होतं विश्वचषक जिंकण्याचं. तर नक्कीच हे किट पाहिल्यानंतर परत एकदा ते आठवणी येतात. या ठिकाणी एक सूचना आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. काही प्रेक्षक बॅनरच्या समोर बसलेले आहेत. आमच्या समोरही काही प्रेक्षक बॅनरच्या समोर बसलेले आहेत. विनंती करतो कृपया तिथून उठा. आपल्याकडे गॅलरीमध्ये भरपूर जागा आहे. या बाजूला देखील समोर हिरवा शर्ट बॅनरच्या समोर काही प्रेक्षक बसलेले आहेत. पोपटी रंगाचा शर्ट घातलेले प्रेक्षक आणि त्यांच्या शेजारचे सगळे प्रेक्षक. आपण उठायचंय, गॅलरीत जाऊन बसा. पुन्हा एकदा चेंडू आकाशामध्ये, तिथे क्षेत्ररक्षक खूप लांबून येण्याचा प्रयत्न करेल.
परंतु चेंडू जमिनीवरती पडेल तिथे झेल होऊ शकत नसला तरी 2 धावा इथे मिळतील त्या ज्ञान प्रबोधिनी अभ्यासिका क्रिकेट क्लब पिंपळगाव टप्पा संघासाठी. 10 धावसंख्येवरती दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. 2 गडी बाद 10. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू असताना एक चांगली टीम तुम्हाला दिसेल, ती ट्रायडेंट नवी मुंबई. सातत्यानं अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये हा संघ आपल्याला नेहमी बघायला मिळतो आणि ह्या मातब्बर खेळाडूंची नावं तसं टेनिस क्रिकेटच्या चाहत्यांसाठी परिचयाची आहेत. अनिकेत सानपच्या नेतृत्वाखाली हा रवी लिंगाला तुम्हाला या संघामध्ये दिसेल. नाशिकवरून संघामध्ये सहभागी असलेला रवी आहिरे संघामध्ये दिसेल. SP मुंबईमध्ये कित्येक काळ आपण ज्या खेळाडूला बघितलं, ग्लेन वैती हा खेळाडू देखील या संघामध्ये तुम्हाला बघायला मिळतोय. बिलालचा हा चेंडू आखूट टप्प्याचा, वॉट अ शॉट, वंडरफुल शॉट, अफलातून टायमिंग, लॉंग ऑफ सीमारेषेबाहेर षटकार. तर नक्कीच याच फटक्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आहे. 16 धावा धाव फलकावरती मैदानाच्या आतमध्ये सचिन बर्गे सारखा नामांकित फलंदाज देखील जो पोहोचलाय आणि प्रयत्न असेल 5 षटकात एक बलाढ्य अशा प्रकारची धावसंख्या नक्कीच उभारायची. सचिन बर्गेनं नक्कीच या संघाचा खेळ देखील पाहिला. ट्रायडेंट नवी मुंबई या संघातील खेळाडूंच्या विरोधात कित्येक वेळा सचिन बर्गे नक्कीच जो खेळला आहे, जुना जाणता असा प्रकारचा नक्कीच खेळाडू आहे. त्यामुळे मात्र आपण पाहिलं की निलेश पिंजारी थोडासा लवकर परतला आणि आता नक्कीच खऱ्या अर्थानं धुरा मैदानाच्या आतमध्ये सांभाळावी लागेल सचिन बर्गे आणि त्याच्या समवेत असलेला भारत कदमला. बिलालचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. काय गोलंदाजी केली या नव्यानंच मिसुरड फुटलेल्या पोरानं. तुम्ही बघितले 6 चेंडू बिलालचे अक्षरशः घातक होते, भयानक होते आणि हे चेंडू परतावताना फलंदाजांची उडालेली बंबेरी तारांबळ आपण पाहिली. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन करताना बिलालनं टिपले 3 बळी. यस, बिलालनं टिपले 2 बळी. जबरदस्त गोलंदाजी. 2 षटकामध्ये धाव फलकावरती मात्र 16 धावा. दोन गडी बाद 16 या स्थितीमध्ये आपण बघतोय. तर ट्रायडेंट नवी मुंबई संघाचे स्क्वॉड आपण पाहिलं. रोहित भालेराव, साहिल सावंत, मुकेश गायकर, विक्रांत चव्हाण, जॉन टी, बिलाल, हरीश मिरकुटे, मॅन फ्रॉम वाडा, अशा अनेक खेळाडूंना, दमदार खेळाडूंना तुम्ही या संघामध्ये बघाल. आणि आता समोर आहे सचिन बर्गे. गोलंदाजी मार्कवरती विक्रांत चव्हाण. मी बघतोय ट्रायडेंट नवी मुंबई संघासाठी खास करून बाबा ठवाळ यांनी जे गोलंदाजांची निवड केलेली आहे, जास्त उंचीचे गोलंदाज असतील याची काळजी त्यांनी घेतलेली आहे. मग बिलाल असेल आणि त्याच्यानंतर आपण बघतोय विक्रांत चव्हाणला. हे ताडमाड उंचीचे गोलंदाज आहे आणि ज्यावेळेस उंची पुरा गोलंदाज समोर येत असतो, फलंदाजाला निश्चित प्रकारे त्याचे चेंडू खेळणं हे तितकंच अवघड ठरत असतं. आणि विशेष म्हणजे मुवमेंट खूप चांगले या गोलंदाजांमध्ये, त्याचाच परिणाम आपल्याला बघायला मिळतो. फुलर लेनचा हा चेंडू होता. फुल टॉस, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, धावबाची संधी इथे आणि पंचांचं बोट आकाशाकडे. तिसरा फलंदाज बाद. आपण पाहिलं होतं भारत कदमच्या बॅटमधून अतिशय सौंदर्य दाखवणारा हा फटका होता. तंत्रामध्ये अप्रतिम असा हा फटका होता, परंतु आपली खेळी पुढे तो कायम ठेवू शकलेला नाही. आणि हा चेंडू अप्रतिम आहे, विशेष म्हणजे योग्य आहे, चांगला आहे. तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल, झुंजावं लागेल आणि फार मोठा संघर्ष खऱ्या अर्थानं करावा लागेल पुणे संघाला, अर्थात ज्ञान प्रबोधिनी अभ्यासिका क्रिकेट क्लब पिंपळगाव टप्पा संघाला. कारण की आतापर्यंत षटक क्रमांक 3 चालू आहे आणि 17 धावा स्कोर कार्डवरती आहेत. निलेश पिंजारीला म्हणावी तशी नक्कीच खेळी साकारता आली नाही. अक्षय तावरे लवकर नक्कीच जो परतला, भारत कदम लवकर परतला. आता सचिन बर्गेला डाव सांभाळणं नक्कीच फार गरजेचं असेल मैदानाच्या आतमध्ये. अतिशय सुरेख गोलंदाजी ट्रायडंट नवी मुंबई संघाची. ओ, या दरम्यान बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही, डॉट बॉल आहे. सचिन बर्गेला या चेंडूवरती उभं करून ठेवलंय. सचिन बर्गे म्हणजे खूप मोठा अनुभव.
चाकणचा हा खेळाडू आहे. सातत्यानं लोकल संघाकडून पुढे येत त्यानं मातब्बर संघांमधून संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आपलं क्रिकेट दाखवलं. हो, इथे पाहायचंय, स्कूपचा प्रयत्न होता, फसला आणि स्लिप मध्ये बिलालच्या हातामध्ये झेल देऊन परतला सचिन बर्गे. थँक्यू डीजे. चला व्हीएन साजिद 11 संघ तयार आहे आणि लगेच आपण इनिंग नंतर टॉस घेणार आहोत. त्यांच्या समोर आहे शिव मल्हार अहमदनगर. दोन्ही संघाला रिपोर्टिंग करायचं. कॅप्टन टॉस साठी समोर यायचंय. सचिन बर्गेचा हा शॉट आपण पाहिला. नक्की कुठे चूक झाली सचिन बर्गेची? तर नक्कीच टप्पा ओळखणं फार गरजेचं होतं आणि नक्कीच फाईन स्वीप करण्याचा प्रयत्न सचिन बर्गेचा पूर्णपणे निष्फळ ठरवला गेला आणि त्यानंतर मात्र नक्कीच सचिनला फसवलं गेलं आणि अतिशय सुरेख अशा प्रकारचा झेल या ठिकाणी या टिपला आपण पाहिलं. सचिन बर्गे निराशजनक स्थितीमध्ये माघारी. तर काय म्हणाल, काय नक्कीच चुका झाल्या, थोडीशी घाई गडबड झाली नरेश सर? नाही, सचिन बर्गे हा तसा शेअर बाजारात खेळणारा खेळाडू आहे आणि तुम्हाला माहिती आहे की शेअर बाजार जसा उसळतो ना तितकाच वेगाने कोसळतो सुद्धा. आणि त्यामुळंच सचिन बर्गे जोपर्यंत मैदानामध्ये असतो टीम एकदम आश्वासक असते की आपण खूप वेगानं खूप चांगले धावा बनवत असते. परंतु सचिन बर्गेची विकेट कधी जाईल हे सुद्धा विधात्या ब्रह्मदेवाला सुद्धा सांगता येत नाही. खाली राहिला होता चेंडू, स्कूप करण्याचा प्रयत्न आहे, तर स्कूप करताना शरीर सुद्धा चेंडूच्या खाली येणं गरजेचं असतं आणि जर तुम्ही उभ्या राहून स्कूप करण्याचा प्रयत्न करत असाल तर तो चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाण्याची शक्यता तितकीच दाट असते. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू सूरज कोरामसाठी आपण पाहिला. खेळण्याचा फ्लिक करण्याचा हा प्रयत्न होता. यावेळेस विक्रांत चव्हाणला एक धाव तिथं मिळेल आणि धावफलक 19 पर्यंत पोहोचतोय 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ज्ञान प्रबोधिनी अभ्यासिका पिंपळगाव टप्पा यजमान संघ मैदानामध्ये पाहुण्या संघाविरुद्ध ट्रायडंट नवी मुंबई विरुद्ध त्यांची जोरकस लढाई इथे आपण पाहतोय. आपण 5 षटकांच्या सामन्याचा विचार करत होतो. 50 धावा हा एक ट्रेडमार्क आहे, एक माइलस्टोन आहे या स्पर्धेमध्ये की तुम्ही तो गाठला की तुम्ही चांगली गोलंदाजी करा, तुम्हाला जिंकण्याच्या संधी निर्माण होतात आणि त्यामुळे त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न निश्चित असेल तो ज्ञान प्रबोधिनी अभ्यासिका पिंपळगाव टप्पा संघाचा. 19 धावसंख्येपर्यंत पोहोचले. ते 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे आणि बरोबर ना 2 षटकं आता शिल्लक आहेत. इथे थोडंसं स्पीड आता वाढवावं लागणार आहे. तर नक्कीच 12 चेंडू अजूनही शिल्लक आणि गोलंदाजी मार्गावरती नवीन गोलंदाज या ठिकाणी मात्र सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. बिलाल परत एकदा चेंडू हातामध्ये घेताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. या दरम्यान आता मात्र सुरेख फटका आहे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आणि चेंडू आत की बाहेर. नक्कीच सुरेख अशा प्रकारचा क्षेत्ररक्षण सीमारेषेच्या लगत केलंय. काही धावा नक्कीच निश्चितपणे जे वाचवल्या गेल्या. 21 धावा स्कोर कार्ड वरती. सूरज कोरम नवीन फलंदाज नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. सूरज कोरमच्या पाठोपाठ देखील फार मोठा अनुभव आहे. मुंबई पुणे यांच्यातील झुंज क्रिकेटचे रसिक पाहतायत. ज्ञान प्रबोधिनी अभ्यासिका क्रिकेट क्लब पिंपळगाव टप्पा आणि ट्रायडंट नवी मुंबई यांच्यातील झुंज नक्कीच क्रिकेट रसिक मात्र जे पाहतायत. खूप चांगला फटका यापूर्वी आपण पाहिला होता सूरज कोरामच्या बॅटमधून. स्वर्गीय आमदार राजीवजी राजळे स्टँडच्या समोर जबरदस्त क्षेत्ररक्षण. दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये ताळमेळ दिसला. एकाने स्पीड ब्रेक केलं, दुसऱ्याने थ्रो टाकला आणि त्यामुळं जास्त धावा घेण्याचा जो इरादा होता, जो मनोदय होता तो कुठेतरी थांबवावा लागला सूरज कोरामला. आणि आपण बघतोय पुन्हा एकदा बिलालने आज प्रभावित केलेला आहे. नवीन खेळाडू बिलाल, परंतु आज ज्या पद्धतीनं तो गोलंदाजी करतोय असं वाटत नाही की तो 19 वर्षाचा आहे. कुठेतरी 35-35 वयाच्या गोलंदाजाप्रमाणे तो गोलंदाजी करतोय. कारण टप्प्यावरती नियंत्रण आहे, दिशा सुरेख आहे आणि त्याचमुळं तो फलंदाजांना जेरी सांगतोय, फलंदाजांच्या पायात बेड्या ठोकतोय अक्षरशः. अप्रतिम गोलंदाजी बिलालकडून. तर सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय गोलंदाज आजचं मैदान नक्कीच गाजवताना आपण आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिलाल दरम्यान आपण पाहतोय सिंगल नक्कीची घेतली आहे, 1 धाव नक्कीची घेतली आहे. पायानं चेंडू थोडासा लाथळून दिलाय, परंतु सिंगल वरती समाधान जे मानावं लागेल आणि स्कोर कार्ड एका धावेच्या सहाय्यानं जाऊन नक्की जे पोहोचते 22 वरती. बिलालनं आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. धाव फलक अतिशय संत आणि शांत गतीनं समोर मात्र जे चालू आहे. गरज आहे षटकारांची, गरज आहे चौकारांची, गरज आहे आक्रमकतेची, गरज आहे ज्वालामुखीचा प्रचंड उद्रेक होण्याची, गरज आहे प्रचंड मोठा लावारस बाहेर येण्याची. अक्षय तावरे इज द मॅन ऑन स्ट्राईक. बारामती तालुका जिल्हा पुणे या परिसरामध्ये अक्षरशः धुमाकूळ घालणारा हा खेळाडू आहे अक्षय तावरे. परंतु आज या
अहमदनगरच्या भूमीवरती त्याची बॅट कशी तळपते हे बघायचंय. अक्षय तावरे, कित्येक इनिंग आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवरती अक्षय तावरेच्या बघितलेल्या आहेत की ज्यानं गोलंदाजांना पाणी पाजले. आज बिलाल समोर अक्षय तावरेची देखील कसोटी लागणार आहे, कारण खुल्या गटामध्ये ही स्पर्धा आहे. इथे नामांकित गोलंदाज आहेत आणि फलंदाज देखील तितकेच तगडे ताकदवान आहेत. लोअर फुल टॉस, खूप चांगला फटका अलॉंग द कार्पेट खेळला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथून येतोय. 1 धाव अपेक्षित आहे आणि धावफलक 1ने पुढे पोहोचतोय. 23 धावा. बिलालचं दुसरं षटकही अप्रतिम. या षटकामध्ये बिलालची गोलंदाजी काय चमकली. फक्त 4 धावा त्यानं मोजल्यात. अप्रतिम गोलंदाजी. तर नक्कीच जबरदस्त अशा प्रकारची गोल दोन्ही नक्कीच षटक बिलालची जर पाहिली, पहिल्या मला वाटतं षटकामध्ये बिलालनी खर्च केले होते एकूण धावा 9 धावा. तर या षटकात केल्या 4 धावा खर्च आणि जबरदस्त गोलंदाजी. एक चांगला स्पेल बिलालचा नक्कीच या ठिकाणी या आपण पाहिला. शेवटचं षटक, प्रवीण अंतिम सर, षटक. यानंतर दुसऱ्या मॅचची आपण उद्घोषणा करतोय. VN साजिद 11 विरुद्ध शो मल्हार अहमदनगर या 2 संघामध्ये यानंतरचा सामना होतोय. दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही विनंती करतो आपण टॉससाठी चला. VN साजिद 11 आणि शिव मल्हार अहमदनगर दोन्ही संघनायकांनी आपले सगळा संघ घेऊन समालोचन कक्षासमोर या, जिथे टॉस होणार आहे. या मॅचचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. पिंपळगाव टप्पा ज्ञान प्रबोधिनी अभ्यासिका हा संघ इंग्लंडचा वेशात आहे. तर गोलंदाज साहिल सावंत गोलंदाजी मार्कवरती. मानाचा करंडक बिबिवाडी या ठिकाणी आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये जी स्पर्धा संपन्न झाली तिथे उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक या खेळाडूनं पटकावलंय. तर फक्त गोलंदाज नव्हे तर अष्टपैलू कामगिरी नक्कीच या ठिकाणी मानाच्या करंडकामध्ये साहिलची राहिली होती. 57 धावा नक्कीच त्यानं मात्र ज्या केल्या होत्या आणि जबरदस्त गोलंदाजी करत सर्व क्रिकेट रसिकांची मात्र मनं साहिलनं मात्र जी जिंकली होती. अतिशय कमी वयात आपल्या क्रिकेट कारकिर्दीला केलेली सुरुवात आणि त्यानंतर प्रेक्षकांची मात्र मनं साहिलनं मात्र जी जिंकली. आज कशा प्रकारची कामगिरी करतोय या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये, चॅम्पियन ट्रॉफीमध्ये. भारत आणि इंग्लंडच्या वेशभूषेमध्ये खेळणारे हे दोन्ही खेळाडू, वाह, रिव्हर्स पुल, पॉवरफुल षटकार. आणि योगायोग असा आहे की इंग्लंडमध्ये आज भारत आणि इंग्लंडची टेस्ट मॅच सुरू आहे. काल पहिला दिवस आपण पाहिलं होतं 183 धावांवरती इंग्लंडचा सगळा डाव भारतीय गोलंदाजांनी गुंडाळल्यानंतर 21 धावांची दमदार सलामी KL राहुल आणि रोहित शर्मा या दोघांनी दिलेली आहे. आज मला वाटतं थोड्याच वेळामध्ये हे 2 खेळाडू पुन्हा एकदा मैदानामध्ये लाईव्ह ॲक्शनमध्ये आपल्याला बघायला मिळतील. परंतु दरम्यान भारत आणि इंग्लंड या 2 संघांची वेशभूषा असलेले धारण केलेले खेळाडू, पिंपळगाव टप्पा ज्ञान प्रबोधिनी अभ्यासिका विरुद्ध ट्रायडेंट नवी मुंबई या 2 संघामध्ये जोरकस झुंज आपल्याला इथं बघायला मिळते. साहिलवरती मोठा हल्ला चढवलाय. फलंदाज अक्षय तावरे, मला वाटतं सूरज कोरामकडून हा षटकार बाहेर पडला होता. तर नक्कीच नियोजन ही कार्यक्रमाची शोभा असते आणि अतिशय अप्रतिम अशा प्रकारचं नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय. अमोल शिरसाट सर असतील आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, सातत्यानं घेतलेले कष्ट आणि त्यानंतर मात्र एवढी भव्य दिव्य अशा प्रकारची क्रिकेटची स्पर्धा तुमच्या आमच्या समोर उभी केली आहे. हा चेंडू पहा, चेंडूला दिशा दिली आहे, सिंगल घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, याचबरोबर ही दुसरी धाव पूर्ण केली जाते. एक धाव फार महत्वाची, कारण की शेवटचं षटक आहे. धावा बनवणं फार गरजेचं आहे. लेग बाईज नक्कीच या ठिकाणी या इशारा येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय स्कोर कार्ड वरती धावा. VN साजिद 11 विनंती आहे पूर्ण टीम समालोचन कक्षासमोर या. शिव मल्हार अहमदनगरचा संघ दाखल होतोय. सुमित ढेकळे आणि त्यांचे सगळे सहकारी. VN साजिद 11 आपण ताबडतोब समालोचन कक्षासमोर या. महाराष्ट्रातील ताकदवान संघ, विशेष म्हणजे मुंबईच्या खेळाडूंचा, काही अंशी पुण्याच्या खेळाडूंचा चांगला दबदबा टेनिस क्रिकेटवरती आहे. परंतु आता महाराष्ट्राच्या इतर भागातून सुद्धा खूप चांगले खेळाडू पुढे येत आहेत, खूप चांगल्या टीम्स पुढे येत आहेत आणि त्यांना आव्हान निर्माण करतायत. या मैदानामध्ये आम्ही ते आज सकाळपासून बघतोय. त्याला साहिलचं नक्कीच कौतुक करावं लागेल. किती जबरदस्त अशा प्रकारची गोलंदाजी नक्कीच साहिल करतोय. पहा, फलंदाज बाद होताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. सूरजला देखील माघारी परतावं लागतंय. स्कोर कार्ड वरती 32 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. वातावरण शांततेचं. यानंतरच्या सामन्याचा टॉस होणार आहे आणि नाणेफेक करण्यासाठी पिंपळगाव टप्पा संघाचे जुने खेळाडू, ज्यांना शेन ऑन या
नावानं ओळखलं जात होतं, किंबहुना त्या पद्धतीची गोलंदाजी त्यांची असेल. संजय दराडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होणार आहे. आम्ही संजय दराडे साहेबांना विनंती आहे की आपण टॉस वेळेस मैदानामध्ये उपस्थित राहा. VN साजिद 11 चला, ताबडतोब विनंती आहे, ताबडतोब किट परिधान करून समोर यायचे. VN साजिद 11 ताबडतोब संपर्क करा. वेस्ट इंडिज संघाच्या पोशाखामध्ये आहेत VN साजिद 11, सुमित ढेकळे. चला बरं, सगळी टीम या, पटकन या. म्हणजे यानंतर आपल्याला ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज सामना पाहायला मिळेल. बाईच आणि या स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर स्कोर कार्ड वरती धावा आहेत, त्यात 33 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला ज्या पाहायला मिळतात. सर्वप्रथम फलंदाजी करत असताना ज्ञान प्रबोधिनी अभ्यासिका क्रिकेट क्लब पिंपळगाव टप्पा. नक्कीच लाईव्ह ऍक्शन मध्ये आपण आता बघत आहोत सामना अहमदनगरच्या विरोधामध्ये VN साजिद 11 या दोन टीम मध्ये टीम समोर यायचे. मॅन इन येलो मध्ये अहमदनगर टीम, चला रेड मध्ये टीम तुम्हाला बघायला मिळेल. एक मोठा मुकाबला तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. कॅप्टनचं स्वागत आहे. नक्कीच आपल्यासोबत पूर्ण येलो टीम आहे. CSK ऑस्ट्रेलियन टीम तुम्हाला इथे बघायला मिळेल. ताकदवान तगडी साईड आपण बघतो इथे. खूप मोठ्या स्पर्धेमध्ये आज नक्की सामना करेल अहमदनगरचा संघाचं कॅप्टन. चला पटकन आपण यायचंय. खूप मोठी मॅच आहे. नक्कीच काय मानसिकता असेल या स्पर्धेमध्ये खेळत असताना, आणि आज तुम्ही दाखल होत आहेत एक मोठ्या स्पर्धेमध्ये, तर काय सांगाल? सुमित 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 सगळी टीम पाहिजे. सुमित आवाज येतो ऐकू? सगळी टीम पाहिजे इथे समोर, आणि तुम्ही लवकर या. मॅन इन रेड VN साजिद 11 मुंबई, सुमित ढेकळे, आपण सगळा संघ घेऊन मैदानामध्ये या, ताबडतोब या, अन्यथा 2 धावांची पेनल्टी तुमच्या संघाला मिळू शकते. या ठिकाणी एका बाईकची चावी हरवलेली आहे. जर कोणी प्रेक्षकांना ती चावी सापडली तर गणेश माने 11 पुणे संघाच्या खेळाडूंकडे ती चावी सुपूर्द करा, किंवा समालोचन कक्षामध्ये आणून दिली तरी चालेल. लवकर चला, लवकर. मॅन इन रेड VN साजिद 11, आपण जरा पटकन चला. या ठिकाणी VN साजिद 11 मुंबई संघाला एका चेंडूची पेनल्टी आहे. त्यांना 29 चेंडूच खेळायला मिळणार आहेत, आणि जर तुम्ही अजूनही वेळेत नाही दाखल झालात तर अजूनही काही पेनल्टी तुम्हाला दिली जाऊ शकते. ते सगळे निर्णय हे आयोजकांच्या अखत्यारीत आहेत, आणि आयोजक निर्णय योग्य वेळेस घेऊ शकतात. त्यामुळे एकदा पेनल्टी लागली तर आपण निर्धास्त झालो असंही नाहीये, अजूनही पेनल्टी तुम्हाला मिळू शकते. अहमदनगरची टीम इथं पूर्ण ताकदीनिशी हजर आहे. ऑस्ट्रेलिया संघाच्या वेशभूषेमध्ये आपण त्यांना बघू शकता. एक चांगली संकल्पना अमोल शिरसाट सरांच्या सुपीक डोक्यातून आलेली आहे. कारण हे कधी शक्य होतं की आपण त्या गोष्टीसाठी तेवढा वेळ देतो, त्या गोष्टीचा ध्यास ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस अशा प्रकारच्या संकल्पना डोक्यातून येत असतात. आणि क्रिकेट जगलेला माणूस म्हणजे अमोल शिरसाट आहे, आणि सगळी अतुल शिरसाट, अर्जुन वनवे सर आणि सगळी टीम, आता खूप मोठी टीम आहे. त्यांचा सगळ्यांना धन्यवाद द्यायला पाहिजेत की अशा ठिकाणी त्यांनी क्रिकेटचं स्वर्ग अवतरलेलं आहे की जिथे कोणी कल्पना सुद्धा करू शकत नव्हतं की इथे साधी मॅच होऊ शकेल. अशा ठिकाणी आपण पाहतो की एक मोठा सोहळा उभा राहत असताना खूप मोठं नियोजन आहे. खूप गेल्या वर्षी थोडीशी घाई झाली होती, परंतु यावर्षी या सगळ्या मंडळींनी प्रयत्नपूर्वक, विशेष म्हणजे आम्ही बघत असतो की ओपन टीम्स किंवा पूर्ण 32 टीम्स होत नाहीत एखाद्या टुर्नामेंट्सला, परंतु इथे 41 टीम सहभागी झालेल्या आहेत. विशेष म्हणजे ॲडव्हान्स पूर्ण प्रवेश फी देऊन, आणि अजूनही काही वेटिंग लिस्टवरती टीम्स आहेत. आणि अशी स्पर्धा तुम्हाला महाराष्ट्रात इतरत्र कुठे बघायला मिळणार नाही. इतकं छान नियोजन आपण या स्पर्धेच्या निमित्तानं बघतोय. चांगले खेळाडू आहेत, चांगलं ग्राउंड आहे, त्यांच्या चांगल्या सुविधा तयार केलेल्या आहेत, आणि त्याचबरोबर चांगली बक्षीस सुद्धा आहेत. चला लाईव्ह ऍक्शन मध्ये आपण बघणार आहोत दत्ता पवार सरांना, ज्यांच्या समवेत आपण टॉस कव्हर करतोय. दिस इज टॉस टाइम, आणि टॉस त्या ठिकाणी करतायत येलो आणि अहमदनगर या दोन टीम मध्ये मॅच. साजिद 11 टॉस हवेमध्ये
हेड्स इज कॉल अँड टेल इट्स. काय घेतलंय? आम्ही फिल्डिंग करू. नक्कीच पहिले 2 मॅच बघितले. नक्कीच हा सामना आज तुम्ही या ठिकाणी आला तर काय मानसिकता असेल आज या स्पर्धेमध्ये खेळत असताना? मानसिकता असं काही मोठं नाही आहे. सेम टुर्नामेंट आहे दुसऱ्यांसाठी, तसंच खेळायचा प्रयत्न करीन आणि प्रयत्न करीन माझ्या टीमला आजचा दिवस संपूर्ण दिवस चांगला क्रिकेट खेळायचा. 5 षटकामध्ये किती धावा रोखण्याचा प्रयत्न कराल तुम्ही? आम्हाला 29 चेंडू आहे, 5 षटकं पण नाही आहेत. रिझन मला माहीतच नाही एक चेंडूचं, कारण ऑल द वे आम्ही मुंबईहून आलो आहे, तर गाडी मागे पुढे होते, पण तरी पेनल्टी दिली आहे. चला ठीक आहे, कमिटीने जर डिसाईड केलं तर काही इश्यू नाही आहे, पण तरी प्रयत्न करू चांगलं क्रिकेट खेळायचं. थँक्यू सो मच. तर तुम्ही काय घेतलं असं टॉस जिंकून? फिल्डिंगच घेतली असे. नक्कीच आज तुम्ही बघता बॉलिंगची धार खूप जबरदस्त आहे, तर नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आम्ही देऊयात, कारण की वेळ भरपूर होत चाललाय. मॅच सुरू. धन्यवाद. शुक्रिया दत्ता. सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है. शीर्षा स्पोर्ट प्रेजेंट चैंपियन ट्रॉफी 2021 का एक बहुत ही बड़ा मुकाबला मैदान के अंदर चल रहा है. दोनों तरफ से एक अतिरिक्त खिलाड़ी का होना भी बहुत ज़रूरी है. प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं और पहली गेंद पर एक खूबसूरत चौका आया है. गेंद थोड़ी सी लेग स्टंप की तरफ थी राहुल, और उसका भरपूर फायदा बल्लेबाज ने उठाया. नमस्कार. शिरसाट चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सर्वांचंच या ठिकाणी स्वागत आहे. 34 धाव्यांचं एक माफक आव्हान आहे. सामन्याला देखील मैदानावरती आपण पाहतोय सुरुवात झाली आहे. हा चेंडू पहा, या ठिकाणी पॉईंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी झालाय. क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल तर भेटते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडीशी मिसअंडरस्टँडिंग आपण 2 फलंदाजांची पाहिली, पण इथे एक सिंगल आली. हा दर्जेदार पद्धतीने आपण पाहतोय या ठिकाणी धावफलकाला सुरुवात होते. स्कोर कार्डवरती आपण जातोय. स्कोर कार्डवरती जर आपण गेलो, धावफलकावरती धावा आहेत. एकूण 5 धावा धावफलकावरती आहेत. आणि राहुल, प्रत्येक मॅच जर आपण बघितलं तर त्याचा टॉस आहे तो एक इनिंग समाप्त झाल्यानंतरच होणार आहे, आणि जर त्यावेळेला संघ एखादा जर दाखल नाही झाला तर त्याला पॅनलाइज केलं जाणार आहे, कारण ही मोठी स्पर्धा आहे. लाख मोलाची स्पर्धा आपण या महाराष्ट्रातली बघतोय, टेनिस विश्वातली बघतोय, आणि पहिली पहिली स्पर्धा. एक बार फिर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. ऑफ स्टंप के बाद कट कर दिया, बहुत ही सुंदर तरीके से गेंद पॉइंट की तरफ जाती हुई. खिलाड़ी यहाँ मौजूद और 1 रन मिलेगा. इस बार सिंगल के साथ रन संख्या कुल मिलाकर 6 रन. इस बार देखिए तो ये पहले ओवर का खेल मैदान के अंदर जारी है. नाउ स्कोर्ड 6 रन, चेसिंग अ टारगेट ऑफ 34 रन. पहा, या ठिकाणी आपण पाहतोय 34 धाव्यांचं आव्हान आहे, आणि ज्या पद्धतीनं सुरुवात केली आहे ना नवी मुंबई संघानं, तुम्ही पाहताय क्रिकेटच्या माध्यमातून एक फार मोठे अपडेटर म्हणून ज्यांची ओळख आहे, आणि आज एक तगडा संघ घेऊन या ठिकाणी ते उपस्थित झालेत. अमित बाबा टवाळ हे देखील आपण पाहतोय या ठिकाणी आहेत. छोटंसं अपील आपण पाहतोय. पंचांकडे जे गेले अपिलामध्ये जरी उत्साह असला तरी पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ आहेत, ठाम आहेत, आणि 34 धावांचा पाठलाग करत असताना तुम्ही पाहताची सुरुवात आहे ना ती फार महत्त्वपूर्ण होती. 5 षटकांमध्ये तुम्ही पाहता ह्या मैदानावरती 50-50 धावा देखील पूर्ण केल्या गेल्यात, आणि छोट्या टार्गेटचा पाठलाग करत असताना देखील कित्येक अडचणी ह्या मैदानावरती आल्यात. पण ह्या ठिकाणी काय क्षणचित्र असेल हे आपण पाहणार आहोत. देखिए राहुल, जिस तरह से मुकाबला मैदान के अंदर चल रहा है, अगर ये मैच आपको बचाना है तो विकेट लेना बहुत जरूरी है. एक लंबी बैटिंग लाइनअप के साथ मैदान के अंदर उतरी है ट्राइडेंट नवी मुंबई की टीम. अक्षय तावरे कॉम्बॉक्स से गेंदबाजी कर रहे. रवि और जॉन्टी ये प्रारंभिक बल्लेबाज. ओ सुंदर गेंद, बहुत अच्छी गेंद थी. मिड स्टंप पर टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकल रही थी. इस गेंद को अगेंस्ट द स्विंग खेलने की कोशिश की. ये लाइन थोड़ी परेशान करेगी, और गेंद को भापना भी बहुत जरूरी है. इस बार मुझे लगा कि बल्लेबाज से 1 कदम गेंदबाज आगे है. शानदार गेंद. हा नक्कीच, हा चेंडू जर तुम्ही पाहिला या ठिकाणी गुडला स्पॉटवरती गेला, आणि टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे फलंदाजाला वाटलं होतं चेंडू बॅटच्या रेंजमध्ये येईल, पण आपण पाहिले टप्पा पडल्यानंतर चेंडूला थोडासा बाउन्स भेटला, आणि या ठिकाणी पहा फलंदाज मैदानावरती बेट झालाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय अक्षयच्या माध्यमातून पहिलं षटक सुरू आहे. हा चेंडू पहा, पॉईंटचा एक दर्जेदार असा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, आणि चेंडूनं दिशा बदलली आहे. चेंडू फरार होतोय. पंचांचा इशारा येतोय. 4 धावा, मॅक्झिमम पॉवरफुल चौकार. बिल्कुल, इस बार गति का बहुत ही बेहतरीन इस्तेमाल किया गया था. राउंड विकेट गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकल रही थी. बैकफुट पर इंतजार किया, गति का इस्तेमाल किया. पॉइंट पर खिलाड़ी पहुंच चुके थे, लेकिन थोड़ी सी परेशानी हुई. अचानक गेंद उछली और चली गई बाउंड्री लाइन के बाहर. 4 रनों के लिए, 4 रनों के साथ रन संख्या कुल मिलाकर 6 रन. फिर भी मेरे हिसाब से ये फिर भी अगर देखें तो ये जो पहला ओवर है, वो पहले ओवर में अभी तक रन जो बने हैं 6 रन. जीतने के लिए 34 चाहिए. राहुल, टोटल बड़ा नहीं है, लेकिन अगर ये मैच बड़ा बनाना है तो गेंदबाजों को एक अच्छा प्रदर्शन करने की ज़रूरत है. बेहतर लाइन से गेंदबाजी करने की ज़रूरत है. यहाँ धीमा स्टार्ट है, थोड़ा सा वक्त बल्लेबाज ले रहे हैं.
नक्कीच या ठिकाणी गोलंदाजी करत असताना आपण पाहतो एक चांगल्या पद्धतीचा प्रयत्न करणं मैदानावरती गरजेचं आहे. हिंदीमध्ये एक छोटीशी कहावत आहे, मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करे ये बहुत गलत बात है. इथं प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तुम्ही पाहता इथं प्रत्येक जण मैदानावरती विजयासाठी प्रयत्न करतोय. 34 धावा जर या ठिकाणी बनवायच्या असला तरी आपण पहा दुसऱ्या बाजूने त्या 34 धावा रोखण्याची क्षमता गोलंदाजीमध्ये आहे. आपण पाहतोय जरी पहिल्या षटकामध्ये मोठी धावसंख्या असेल तर यानंतर गोलंदाजीला कमबॅक करावं लागेल. या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक 2 निहाल मावळ एक्सप्रेस. निहाल अर्थात टेनिस क्रिकेट जगतामध्ये टुन्नू या नावाने नक्कीच त्याची फार मोठी ओळख आहे. निहालच्या हातामध्ये चेंडू दिलाय, मावळ एक्सप्रेस म्हणून त्याची ख्याती आहे. गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. हा चेंडू पहा या ठिकाणी शरीरापासून वेगळा करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक कडून चेंडू निसटलाय, पण त्यानंतर आपण पाहतोय कोणतीही धाव मैदानावरती येणार नाहीये. वीएन साजिद 11 और शिवम मल्लार अहमदनगर के टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूँ, आपकी जो प्लेइंग 11 की लिस्ट 5 मिनट के अंदर हमारे कॉम्पस की तरफ आनी चाहिए. शिवम मल्लार और वीएन साजिद 11 मैदान के अंदर जो मुकाबला चल रहा है उस मुकाबले की तरफ जाएंगे. चैंपियन ट्रॉफी का आज का तीसरा दिन है. हमारे सतकॉम बॉक्स में राहुल जो कि बहुत अच्छे मराठी के कमेंटेटर जुड़ चुके हैं. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. निहाल गेंदबाजी कर रहे हैं अगली गेंद के साथ. और इस बार ऑन द राइज बहुत सुंदर तरीके से गेंद को कमर की तरफ खेलते हुए शानदार स्ट्रोक, करारा प्रहार, गेंद बॉडी लाइन के बाहर. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. सुरेख असा फटका आपण पाहिलाय आणि तुम्ही पहा या ठिकाणी सर्कल फोडण्याचं काम मैदानावरती केलंय आणि ही तंत्र पहिल्या चेंडूपासून फलंदाजाने वापरलं आहे. पहा पहिल्या चेंडूपासून ज्यावेळेस फलंदाज गोलंदाजीवरती आपण पाहतोय दबाव तंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे तंत्र वापरणं गरजेचं आहे. ज्यावेळेस मोठा फटका पहिल्या चेंडूवरती येतो त्यावेळेस गोलंदाजाचं मानसिक संतुलन हे थोडंसं बिघडलेलं असतं. पुन्हा गोलंदाजाला मात्र ट्रॅक पकडणं इतकं सोपं नसतं आणि आपण पाहतोय सिमेंट विकेटवरती ही कामगिरी करणं गोलंदाजासाठी इतकं सोपं नाहीये. पुन्हा एकदा हा चेंडू, वाह काय चेंडू मैदानावरती केलाय. अतिशय लाजवाब चेंडू आहे. 1 बाउंस पंचांना या ठिकाणी कळवलंय. बिल्कुल अच्छी गेंद थी. मैं तो इससे पहले जो गेंद थी राहुल वो ओवर पिच थी, आगे थे. इस बार थोड़ा सा पीछे रखा था और एक शरीर की तरफ एक बार फिर सर की तरफ गेंदबाजी, ऑन द नोज गेंदबाजी कर रहे हैं. बहुत ही बढ़िया गेंदबाजी. जो चौका लगता है ना तो अच्छा नहीं लगता किसी भी गेंदबाज को. अब देखिए इस गेंद के ऊपर क्या होगा. निहाल की अगली गेंद इस बार ऑन साइड की तरफ बहुत ही सुंदर तरीके से स्क्वायर लेग बॉडी के बाद 4 रन. क्या बात है. एक तेरी एक मेरी क्या कहानी चल रही है. बहुत ही प्यारी कहानी मैदान के अंदर चलती हुई. पहा दोन्ही बाजूने आता मी तर म्हणेन मैदानाला आग लावण्याचं काम ह्या दोन्ही फलंदाजांनी मैदानावरती केलंय आणि एका पाठोपाठ आपण पाहतोय मैदानावरती मोठमोठे फटके येत आहेत आणि टेनिस क्रिकेटचे सौंदर्य दाखवणारे हे फटके तुम्ही पाहताय. 4 धावा येत आहेत. धावफलकामध्ये थोडासा बदल होतोय. स्कोरबोर्डवरती आपण जाऊयात. 14 धावा धावफलकावरती आहेत. बिल्कुल 14 रन बने हैं बगैर किसी नुकसान के. सामने मंजिल इतनी बड़ी नहीं है, लक्ष्य इतना बड़ा नहीं है. रन संख्या इसी के साथ कुल मिलाकर 14 रन बने हैं. छोटीशी मिस्टेक आमच्या गुणलेखांकडनं झाली आहे. त्या ठिकाणी नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो. असं म्हटलं जातं चुकतो तो माणूस आणि चुका मान्य करतो तो देव माणूस. नक्कीच एक छोटीशी चूक या ठिकाणी झाली आहे. धावफलकावरती आपण जाणार आहोत. ओ हो एक बार फिर बल्ले के बीचों बीच टाइमिंग बढ़िया. गेंद जाती हुई इस बार वाइडिश लॉन्ग बॉडी लाइन के बाहर. 4 रनों के लिए दर्शनीय स्ट्रोक, विश्वसनीय स्ट्रोक. क्या कमाल की बल्लेबाजी मैदान के अंदर जॉन्टी द्वारा. जॉन्टी का बोलबाला मैदान के अंदर चल रहा है. शॉट सिलेक्शन अच्छा है और राहुल मुझे लग रहा है कि इनके पैटर्न में बहुत सारे शॉट है, इसका सही इस्तेमाल कर रहे हैं. नक्कीच चेंडू टाकल्यानंतर टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय कोणत्या दिशेने येतोय. शॉट सिलेक्शन आपण कशा पद्धतीने करणार आहोत हे फलंदाजाचं तंत्र फार गरजेचं आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं ज्या दिशेने चेंडू येतोय त्या दिशेने जर शॉट सिलेक्शन केलं तर कदाचित तुम्हाला मैदानावरती मोठमोठे फटके खेळण्यामध्ये त्या ठिकाणी यश येणार आहे. धाव घेण्यामध्ये यश येणार आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू पहा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तुम्ही पाहता या ठिकाणी फसला गेलाय आणि पहा टप्पा पडल्यानंतर आता चेंडू बराचसा खाली राहिला. या अगोदर आपण पाहिले टप्पा पडल्यानंतर बरेचसे चेंडू पूर्णपणे या मैदानावरती मात्र उसळी घेतलेले बाउन्स चेंडू आपण पाहिले. षटक मैदानावरती आपण पाहतो या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे या दरम्यान संपले. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 22 धावा धावफलकावरती आहेत. चैंपियन ट्रॉफी 2021 का क्रिकेट का महासंग्राम तीसरे दिन का आप खेल देख रहे हैं और 2 ओवर के बाद रन संख्या 22 रन बगैर किसी नुकसान के. शानदार प्रदर्शन
कैप्टन ट्राइडेंट नई मुंबई का, जो एक अच्छी कॉम्बिनेशन के साथ आई है। अमित बाबा ठमाल हमारे राइट साइड पर बैठे हुए हैं, जो एक बहुत अच्छे अपडेटर है। सामने अगर देखें तो गेंदबाजों को विकेट की तलाश होनी चाहिए। मैंने पहले कहा कि 34 रन आपको बचाने हैं, डिपेंड करने तो आपको विकेट ही बचा सकते हैं। अगर आप विकेट नहीं लेंगे ना, तो अगर ये खड़े भी रहेंगे तो रन बने। अभी तो कोई विकेट ही नहीं गिरा है। बहुत ही अच्छी साझेदारी मैदान के अंदर पनपती हुई ट्राइडेंट नवी मुंबई के लिए। पहा 2 षटकांचा खेळ संपला. आता तिसरं षटक जर आपण पाहिलं, प्रदीप नैणीत अर्थात डॉन गोलंदाजी मार्कवरती आहे. आता डॉन का म्हटलं गेलंय, कित्येक क्रीडा रसिकांना देखील हा प्रश्न असेल. पुणे आणि परिसरामध्ये फलंदाजीचा असणारा कर्दन काळ म्हणून प्रदीप नैनीतची गोलंदाजी ओळखली जाते. म्हणून गोलंदाजीमध्ये प्रदीप नैनीतला डॉन ह्या नावानं मात्र ओळखलं जातं आणि आता संघाला त्याच्या गोलंदाजीची गरज आहे. बिल्कुल सही कहा आपने, क्योंकि इस वक्त अगर देखें तो विकेट की तलाश में रहना चाहिए। वो विकेट क्या लेंगे डॉन, बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है। इनकी एक स्पेशलिटी है, वो भी बताऊंगा। राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करने के लिए प्रदीप तैयार। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज रवि आयरे 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं। जॉन्टी ने 13 रन बनाए हैं, एक अच्छी पारी बिल्कुल खेल रहे हैं। इस बार गेंद हवा में खिलाड़ी है, लेकिन फिर भी चकमा देती हुई चली गई बाउंड्री के बाद 4 रन। लाइन से फटके तो फोड़ेंगे फटके, खराब लाइन थी। एक बार फिर कमजोर गेंद पर दमदार स्ट्रोक। पहा हा चेंडू तुम्ही पाहिला मैदानावरती, कदाचित यॉर्कर लेनचा चेंडू करण्याचा प्रयत्न प्रदीप नैणीचा होता, पण चेंडू आपण पाहिले पूर्णपणे दिशाहीन गोलंदाजी आणि त्या परिस्थितीचा फायदा मैदानावरती घेतला. पहा पहिलं षटक तुम्ही पाहिलं असेल, पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या. त्यानंतर दुसरं षटक सुरू झालं. दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहिले एक चौकार आला होता. त्यानंतर तिसरं षटक सुरू झाले आणि पहिल्या चेंडूवरती एक सुरेख बाउंड्री आपल्याला मैदानावरती पाहावयास मिळाली. 4 धावा आल्यात. प्रदीप तैयार है। स्ट्राइकर एंड पर रवि आयरे 9 पर बल्लेबाजी करते हुए। अच्छी लाइन है, ये ढूंढ रहे थे। पहली गेंद राउंड अप एक्शन से जब गेंदबाजी कर रहे हैं तो वो अनुशासन की जरूरत होती है, तो वो बॉडी खुलने के लिए वक्त जाता है। पहली गेंद जो है लेग स्टंप की तरफ चली गई थी, ये परफेक्ट थी यॉर्कर लेन की गेंद और सही ठिकाने में गिरती हुई। हा डॉट चेंडू आपण मैदानावरती या ठिकाणी पाहतो आणि प्रदीप नैणीचं हे ब्रह्मास्त्र आहे. त्याच्या भात्यातील एक प्रमुख अस्त्र म्हणून आपण प्रदीप नैणीकडे पाहतोय. पुन्हा एकदा हा चेंडू पहा, सुरेख केलाय. पहा ज्यावेळेस पहिल्या चेंडूवरती मोठा फटका येत असतो, आपण कित्येक वेळा क्रिकेटच्या स्पर्धा पाहिल्यात, कित्येक गोलंदाज पाहिलेत, मोठे फटके आल्यानंतर कमबॅक करणं गोलंदाजाला इतकं सोपं नसतं, पण ती कामगिरी प्रदीप नैनीतनं केली. का? कारण त्याच्याकडे अनुभव आहे. बिल्कुल। दूसरी बात, ये लड़ना भी जानते हैं। बहुत अच्छे खिलाड़ी काटविल अच्छा करते हैं, जब उनको बहुत आनंद हो जाता है, ज़्यादा खुशी मिलती है। सेलिब्रेशन जब है, एक बार फिर इस मैच में थोड़ी सी जान डाल रहे हैं। अगली गेंद इस बार बैकफुट पर बहुत ही सुंदर तरीके से रूप बनाकर खेल दिया। जगह बनती नहीं, बनानी पड़ती है। शानदार स्ट्रोक रवि आहिरे द्वारा। डबल फिगर में पहुंच चुके हैं। रन संख्या 30 रन। तीसरे ओवर में जो एक अच्छा ओवर घट रहा था, उसको एक बार फिर खराब कर दिया। इस बार देखिए शरीर का संतुलन थोड़ा सा पीछे चले गए और बढ़िया तरीके से भापा की गेंद टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जा रही है, इसको कवर के ऊपर से बहुत बढ़िया तरीके से डीप स्टक कवर बॉडी लाइन के बाहर भेज दिया। दर्शनीय स्ट्रोक, मैग्निफिसेंट बैटिंग। पहा सुरेख स्ट्रोक आपण मैदानावरती पाहिलाय आणि हे स्ट्रोक खेळण्यासाठी मला वाटतंय ह्या ठिकाणी फिटनेस आणि सराव ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. हा चेंडू पहा, पुढे एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय आणि ह्या ठिकाणी मला वाटते विकेट भेटते. फलंदाज क्रमांक 1, पहिला फलंदाज हा पैरोलेनमध्ये. देर आए दुरुस्त आए। बहुत बढ़िया, देखिए अच्छी क्रिकेट मैदान के अंदर हो रही है। 2 अच्छे शॉट बल्लेबाज की तरफ से आए, उसके बाद में ये विकेट मिला है। सख्त जरूरत थी, लेकिन दबाव बढ़ रहा है गेंदबाजों के ऊपर। 30 रन 1 विकेट के नुकसान पर 34 रनों की जरूरत है। ज्ञान प्रबोधनी और ट्राइडेंट नवी मुंबई के बीच मुकाबला। इसके बाद में एक बड़ा मुकाबला आ रहा है। वीएन साजिद 11 जो वेस्ट इंडीज के किट में आप देख सकते हैं। शिव मल्लार अहमदनगर को आप ऑस्ट्रेलिया की किट में देख सकते हैं। अब जाकर हरीश को मौका मिला है बल्लेबाजी करने के लिए। 3 नंबर पर बल्लेबाजी करने के लिए आ रहे हैं। प्रदीप का ये ओवर जिसमें चौके जरूर आए हैं, लेकिन कुछ अच्छी गेंदें भी इन्होंने डाली है। पहा पहिला फलंदाज मैदानावरती बाद झालाय. 2 फलंदाजांचा संसार मैदानावरती फुलत होता, तो अक्षरशः गोलंदाजाने मोडून काढलाय. मोडला जरी संसार मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. आज लढायचंय, संघर्ष करायचंय, विजय मिळवायचा आहे आणि आपण पाहतो या ठिकाणी एक जबरदस्त मैदानावरती चौकार येणार आहे. 4 धावा. और इसी के साथ देखिए 34 बने, तो मतलब ये टोटल भी 34 था, तो इसके साथ ये मैच भी समाप्त। जीत के दहलीज पर थे, चौके के साथ मैच समाप्त करते। आप देखिए जिस तरह से ये मुकाबला हुआ है, जिसमें सूरज ने 10 रन बनाए, भारत ने बनाए 9 रन, अक्षय 3 और अक्षय तावरे ने 3 रन बनाए। दूसरी तरफ से अगर देखें तो जॉन्टी बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी 13 रन बनाए, रवि आयरे ने 13। गेंदबाजी की बात करें तो बिलाल छाए बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहिरा, जिन्होंने 13 रन देके 2 सफलता अर्जित की, कमाल की गेंदबाजी। और विक्रांत जिन्होंने बहुत ही
अच्छा प्रदर्शन किया, बढ़िया गेंदबाजी, केवल 3 रन, एक सफलता उनके नाम पर। और अनिकेत सानप एक बहुत बड़ी खिलाड़ी है, साहिल, मतलब ये जो एक टीम बनी हुई थी गेंदबाजों की, बहुत ही बेहतरीन प्रदर्शन हुआ है। चलिए मैन ऑफ द मैच की तरफ जाएंगे, एक बार फिर मनोज बेल्लेकर थोड़ी देर के लिए मैन ऑफ द मैच के लिए जुड़ेंगे और उसके बाद में कॉम्बास में भी जुड़ेंगे। तो वो आगे जाएंगे, अगला मुकाबला होगा वीएन साजिद 11 वर्सेस शिव मल्हार अहमदनगर। हमारे साथ राहुल जी थे, हमारा सफर भी थोड़ा सा छोटा रहा, लेकिन एक बार फिर वापस आएंगे। अभी हम चलेंगे एक बार फिर मनोज बेल्लेकर की तरफ। एक सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. सन्मान असेल आपल्या या शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून हा सन्मान निश्चितप्रमाणे करणार आहोत. तो सन्मान प्रदीप नैनीत उर्फ डॉन यांच्या ठिकाणी आपण निश्चितप्रमाणे करणार आहोत. जे महाराष्ट्र पोलीस आहेत, महाराष्ट्र पोलीस प्रदीप नैनीत उर्फ डॉन यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्यांचा संघ या ठिकाणी पराभूत झाले तर डॉनला विनंती असेल, डॉन आपण या ठिकाणी यायचंय, आपला सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. मॅन ऑफ द मॅच या किताबाकडे निश्चितप्रमाणे आपण जाणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी आपल्याला निश्चितप्रमाणे जो द्यायचा आहे. प्रदीप नैनी त्यांना विनंती असेल, डॉन आपला सन्मान घेण्यासाठी यायचे आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब या ठिकाणी आपल्याला जो द्यायचा आहे. आणि मॅन ऑफ द मॅच 2 षटकं 13 धावा आणि त्याचबरोबर फक्त जबरदस्त मात्र गोलंदाजीचा नजराणा दाखवत फक्त 13 धावा खर्च करत 2 विकेट मिळवणारा बिलाल. बिलाला जाईल मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब. दादांना विनंती असेल, दादा आपल्या शुभ असते आपण हा सन्मान करायचा आहे. शिक्षणचे तालुका प्रमुख सुद्धा या ठिकाणी आहेत दादांच्या समवेत. बिलालचा सन्मान आपण पाहतो. बिलाल कांग्रेचुलेशन बिलाल, बहुत अच्छी गेंदबाजी हमने यहाँ पे देखी. 2 ओवर डाले, 13 रन खर्च किया आपने, 2 विकेट, 2 सफलता आपको मिली. कैसे लग रहा है इस टूर्नामेंट में खेल के? सबसे पहली बार तो बहुत अच्छा ग्राउंड है, बहुत अच्छा वातावरण चालू है यहाँ, और बॉलिंग डालना भी मतलब अपोजिट हवा से थोड़ा डिफिकल्ट लग रहा था, लेकिन पेस और टप्पा के यूज़ करते हुए अच्छी बॉलिंग हुई. हकीम भाई और बाबा ठवड़ आपके साथ है, उनका मार्गदर्शन कैसा रहा था आपको? बराबर, हकीम भाई और बाबा भाई हमारे साथ है तो ऐसा लगता है कि हम लोग कहीं घर से दूर नहीं है, घर वाली फीलिंग रहती है उन लोग के साथ, और एक क्या मोटिवेटेड रहते हैं सब लोग. कैसा तजुर्बा है हकीम का आपके साथ? मुझे तो अभी हकीम भाई से मिले हुए 1-2 साल ही हुए हैं, इतना एक्सपीरियंस नहीं है, लेकिन बहुत अच्छे मतलब एक एज ए फ्रेंडली रहते हैं हकीम. इस टूर्नामेंट के बारे में क्या कहेंगे आप? बहुत अच्छा ऑर्गेनाइज हुआ है. मैं ये 3रा साल खेल रहा हूँ सिरसाट का, हमेशा जैसा होता है बराबर एकदम फर्स्ट क्लास हो रहा है. कुछ अलग है पहले 2 साल से या इस साल में कुछ तफावत? अलग तो हुआ है, जैसे कि किट वगैरह नया नया दिया है, पहले नहीं होता था. ओके, अच्छी बात आहे. चलो काँग्रेस. आपल्यासोबत जोडला गेला तो बिलाल होता, ज्याने 2 षटकामध्ये 13 धावा खर्च केले होते आणि 2 विकेट महत्वाचे त्यांनी जे मिळवल्या होत्या आणि एक जबरदस्त गोलंदाजी करत आपल्या या गोलंदाजीच्या माध्यमातून त्यांनी पहिल्याच सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवलेला आहे. आदरणीय शिवसेनेचे असणारे तालुका प्रमुख अंकुजी चितळे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. तर मी दादांना विनंती करणार आहे, दादा या दादांच्या शुभ हस्ते हा चितळे साहेबांचा तालुका प्रमुख जे आहेत शिवसेनेचे, त्यांचा सन्मान या ठिकाणी सन्मान केला जात आहे. आणि त्यानंतर पुढचा सन्मान असेल प्रदीप नैनी डॉन. आपण या ठिकाणी यायचे, आपलाही सन्मान या ठिकाणी होणार आहे. आणि दादांना विनंती असेल, दादांनाच आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. प्रदीप नैनी अर्थात डॉन यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. महाराष्ट्र पोलीस आहेत, पुणे पोलीस आहेत, यांचा सन्मान या ठिकाणी दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो. थँक्यू व्हेरी मच. सन्मान सोहळा व्यासपीठापर्यंत संपलेला आहे. आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊ आणि त्यासाठी निश्चितप्रमाणे परत एकदा जाऊया संमेलन कक्षामध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. टॉस जिंकलाय व्हीएन साजिद 11